रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। भारतीय जनता पार्टी विचुंबे आयोजित मोफत नोकरीची सुवर्ण संधी रोजगार मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 22 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विचुंबा परिसरातील तरुणांना मोफत नोकरीची संधी उपलब्ध करून दिली असून विविध पदांसाठी सुमारे 200 तरुणांनी यावेळी मुलाखत दिली असून लवकरच त्यांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी नोकरी देणार असल्याचे संबंधितांनी सांगितले। या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती बळीराम पाटील, सदस्य आप्पा गायकवाड, डी के भोईर, बी डी पाटील, किशोर सुरते, रवींद्र भोईर तसेच अमित सिंग यांनी केले होते। नमस्कार। भारतीय जनता पार्टी विचुंबे पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वावरती जो विश्वास ठेवून प्रमोद भिंगारकर विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच स्वाती बळीराम पाटील यांच्या माध्यमातून आज विचुंबे मराठी शाळेमध्ये, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये हा जो कार्यक्रम जो शिक्षणाचा जो आयोजित केलेला आहे, आजच्या या माध्यमातून जेव्हा ही संधी उपलब्ध करण्यात आली त्यावेळेस खरोखर सिंग साहेबांचे आम्ही आभार मानू। आमच्या विचुंबे भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप आम्ही त्यांचे आभार आहोत। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस ही संकल्पना सिंग साहेबांनी बी डी शेठ पाटील यांना सांगण्यात आली त्यावेळेस आम्ही आयोजन केलं की बाबा याच्यातून आपल्याला मुलांना संधी कशी उपलब्ध करता येईल, मग मुलांपर्यंत आम्ही कसं पोहोचू याच्यासाठी आम्ही थोडीशी जनजागृती केली आणि खरोखर मुलांचा खूप प्रतिसाद मिळाला। मला असं वाटतं की 200च्या अधिक मुलं इथं आजपर्यंत आलेली आहेत आणि मला तर खात्री वाटते की खरोखर आता ह्या ज्या मुलांनी सर्वांनी जे फॉर्म भरलेले आहेत आणि सिंग साहेबांच्या माध्यमातून त्यांना नोकरी लवकरात लवकर मिळेल अशी मला या ठिकाणी तुम्हाला गवाही द्यायची वाटते। तर विचुंबे गावात हा कार्यक्रम करण्यात आला आहे जिथे प्रमोद भिंगारे सर आपले सरपंच विचुंबे, त्याच्यानंतर भरत पाटील सर उपसरपंच विचुंबे, अण्णा आप्पा गायकवाड, अमित सिंग या सगळ्या सरांनी एकत्र मिळून प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे। 200हून जास्त मुलं इथे आले। त्यांना फक्त कळलं की पनवेलमध्ये कन्सल्टन्सी आहे जिथे जॉब प्रोव्हाइड केला जातो आणि त्यांनी लगेच जे बेरोजगार मुलं होते त्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा दिला जाईल ह्याच्यासाठी धडपड केली, आले, बोलणं केलं आणि प्रयत्न केला की जास्तीत जास्त मुलांना ऑर्गनाईज करून त्यांना कसं काय जॉब देता येईल। त्यांना जॉब उपलब्ध करून देणार आहोत। उद्या त्यांना सगळ्यांना वॉक इन बोलवलं आहे। फर्स्ट राऊंडमध्ये शॉर्टलिस्ट केलेलं आहे। फायनल राऊंडसाठी मॅक्झिमम मुलांना उद्या बोलवलं गेलं आहे। मॅक्झिमम जेवढे आमच्याकडून होतील तेवढे, कारण आम्ही कोणाचाही प्रोफाईल होल्ड नाही केलं आहे। जेवढे प्रोफाईल आम्हाला पुश करून पुढे पाठवता आले तेवढ्या मुलांचे प्रोफाईल्स आम्ही पुढे पाठवलेले आहेत। ह्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जॉब लागणार आहेत कारण इथे जी मुलं आलेली ना ती प्रत्येक मुलं एक वेगळ्या फील्डची मुलं होती, एका फील्डची नव्हती। त्यामुळे वेगळ्या वेगळ्या फील्डचे असल्यामुळे त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जॉब लागणार आहे। आमची ॲक्च्युली पनवेलमध्ये एजन्सी आहे प्रेया म्हणून, जी SDFC सर्कलजवळ लोकेटेड आहे। तर आम्ही फक्त मुंबई, नवी मुंबई नाही, पॅन इंडिया, ओरिसा, कर्नाटका, कुठल्याही इंडियामध्ये स्टेट असेल तिथे आमचे क्लायंट्स आहेत। तिथे मुलांना आम्ही पूर्ण पॅन इंडियामध्ये फ्रीमध्ये जॉबला लावतो। पैसे काहीही घेतले जात नाही कॅन्डिडेट्सकडून। संपर्क जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही 7715858309 ह्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा hr@creyajobs.com ह्याच्यावरती तुमचा बायोडाटा पाठवू शकता। BJPला मी धन्यवाद करते की मुलांना जॉब मिळवून देण्यात आला आणि आम्हाला ही संधी मिळाली की जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचू शकलो।